तर रात्री मला खूप बोर होत होतं म्हणून म्हटलं की चला काय करायचं टाईमपास म्हणून मी टिंडर डाउनलोड केलं आणि आय वॉज जस्ट स्वायपिंग हिअर अँड देअर बघत होती असं जस्ट रँडमली आणि आले बरेच मॅच आले मला विदिन 15-20 मिनटामध्ये वगैरे म्हणजे हाफ ॲन आवरमध्ये 7-8 मॅचेस तर आलेच आले. त्यातले 3 तर ॲक्टिव्ह होते रात्री आणि मग काही लोक सकाळी पण मेसेजेस करायला लागले. तर त्यातले जे काही 3-4 लोकांसोबत मी बोलली. सो मी एक ॲव्हरेजमध्ये एक सांगते. टिंडर हा प्रकार मला आधी असं वाटलं की माझ्यासारखे वेल्ले लोक ज्यांना काही कामधंदे नाही आहेत, आता जसं की मी रात्री डाउनलोड केलं तर त्याच्या मागचा पर्पज हा होता की रात्री इंस्टाग्रामवर पण मी स्क्रोल करून करून थकले. एक वेब सिरीज संपवली नेटफ्लिक्सवरची, त्याच्यानंतरही काही करायला नव्हतं. मग आता काय करायचं आणि कोणी बोलायला नव्हतं, इंस्टाग्रामवर पण कोणी ऑनलाईन नव्हतं. तर म्हटलं की चला टिंडर डाउनलोड करूया सो दॅट कोणीतरी स्ट्रेंज भेटला, स्ट्रेंजरसोबत काहीतरी मग हाय हॅलो बाय असं व्हायचं. पण भाई इधर कुछ अलग ही दुनिया आहे. त्या प्लॅटफॉर्मवर टिंडरवर 70% जनता ही मॅरिड आहेत. म्हणजे मला मॅरिड लोकांचं नवल वाटते की व्हॉट्स रॉंग विथ यू गाईज, काय असं चुकीचं होते की तुम्ही सगळेजण टिंडरवर येत आहे. म्हणजे व्हॉट यू आर लॅकिंग इन युअर मॅरेज, इज इट अ कम्युनिकेशन, इज इट अ अटेन्शन, फिजिकल. म्हणजे मला नवल वाटते की आणि त्यातली काही जण मला सांगतात की वी आर हॅपीली मॅरिड. ब्रो, इफ यू आर हॅपीली मॅरिड हाऊ कम यू आर ऑन टिंडर? तुम्ही टिंडरवर काय करताय जर तुम्ही हॅपीली मॅरिड आहात तर?